हे घे म्हटलं औषध. आणि हे कशात टाकशील? काहीतरी अशी ती बर्फी वगैरे बनवली असेल ना त्याच्यात टाक म्हटलं. नाही तर टाकशील ते समोसा बिमोशात. समोशात एक ते कडून येते बरं का. त्याच्यात नको टाकू. अरे बाबा हे विष 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 म्हटलं, हे असं काम नाही करत म्हटलं मी. विनाकारण माणसं मारायची कामही बी म्हणे करत. चोरी चपाटी एवढं तेवढं थोडंफार चालते. हे डायरेक्ट मारणं मरण्याची गोष्ट आहे, आपल्याला नाही जमत. आपण नाही करणार म्हटलं. अरे म्हटलं याच्याने माणसं मरत नाही ना. काय तुम्हाला सगळंच सांगावं लागते काय? आता एक चुकून एखाद्याने पूर्ण बाटली पिली तर मरेल ना तो. अरे राजाऊ, काय माणूस आहे का म्हटलं तुम्ही? अरे काय माणूस आहे? थोडीफार काही माणूस की बिनूस की आहे का नाही तुम्हाला? डायरेक्ट म्हणजे मग मरल बिरल म्हणे, हे अशी कामं नाही जमत म्हटलं आपल्याला. पहिले सांगतो, भले तुम्ही काय चोरी चपाटीचे काही काम करायचे असेल सांगा बुवा. पण हे काम नाही जमत म्हटलं मला. अरे मी कुठे एकट्या माणसाला द्यायला लावतोय म्हटलं राजा तुला. तर कसं करायचं पूर्ण म्हटलं. अरे ते आहे ना आता ते मिठाई वगैरे आहे म्हणे ते आणलेली. ते मिठाईमध्ये पूर्ण टाकायची. आणि तसं काय होईल, तुला उलट्या बिलट्या हेच होईल असं. मग त्याच्याने कसं इम्प्रेशन डाऊन होते ना. पहिल्या ज्याच्यात इम्प्रेशन डाऊन झालं म्हणजे आपलं काम पत्ते असं. डेअरी आपल्याला बंद करायची, दुसरं काही नाही. तू काही घाबरू नको म्हटलं. घे आणि चुकून टाकून पटकन या म्हटलं. आता टाइम येईन काय करू नका आता. जा लवकर. मी काय म्हणतो म्हटलं काका, बघून घे भाऊ, विनाकारण आपल्या अंगी यायचं बरं. हे छगनराव निघून जातील, आपणच राहून जाऊ म्हटलं. मागच्या वेळेस पाहिलं ना म्हटलं, किती किती हे झालं होतं. अरे म्हटलं मीच सोडलं ना तुम्हाला. तुम्हाला काय मध्ये राहू दिला का? बाहेरच काढलं ना. मग इथे बी काय झालं तर जबाबदारी माझी म्हटलं. काय तुम्ही बिला का काय खरं नाही, मला समजत नाही काही नाही. जा बरं आता जा गुणवून टाकून या. काय होत नाही काही नाही सांगू राहिलं तर. पाय भाऊ म्हटलं, मग नंतर आमच्या रांगा पलटी नको यायला पाहिजे. आम्ही सरळ छगनरावनी आम्हाला सांगितलं, आता सांगून मोकळा बी म्हटलं. पहिले सांगतो. चालते म्हटलं काही बी केलं, पण आता टाइमपास नका करा. उगाच अजून परत मग ते कार्यक्रम सुरू होईल, मग जाशील का? जा लवकर जा. अरे म्हटलं आवर, थोडं पावलं चल. एवढा काय थंड्या पावल्याचा आहे तू, काय खरं नाही. अरे पटकन आवर ना. उंट्याहून शेऱ्या हाकलणं काय असतं नाही, यांच्याच करण्याची का म्हटलं. अरे हो ना, टाकतो ना. स्वतःचे तर काय बॉम्ब पडत नाही राहिला का नाही. याला त्याला हिंडत राहतं नाही, ऑर्डर सोडत राहतं. टाकू राहिलं म्हटलं. झालं का म्हटलं? तिघाईच्यात टाकलं ना बरोबर. हो टाकलंय. एवढ्या आरोडा नका मारा म्हटलं, कोणी बी येऊन जातं ना. मग चला आता, बरोबर टाकलंय मी तिघाईच्यात, काय टेन्शन नका करा. चला लवकर. घर शोधलं म्हटलं आणि इथं सापडलं. या शांताराम भाऊची काय कमाल म्हणे, बेडरूम मध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी शोधायला लावलं. मग चला आता घेऊन जातो ही मिठाई आणि दाखवतो म्हटलं. म्हटलं आवरला का नाही? आवर ना पटकन. गावापासून वर जाऊन बसले. नसं एक बॅनर लावायला लावलं म्हटलं, तेवढ्यात बियाचे नाके नऊच येत आहे. आवर ना पटकन. म्हटलं तेव्हा मी सांगितलं तू वर जाय तेव्हा ऐकलं नाही. आणि आता मला वर पाठवलं तर म्हणे टाइम लागतो म्हणे. अरे वाचांना. अरे बाबा आताशी म्हटलं, आताशी तर बॅनरच लावून राहिले तुम्ही. अजून काउंटर लावायचं बाकी, रेबिन लावायचं बाकी, हे बाकीच्या पोत्या वगैरे सामान. अरे कधी होईल म्हटलं. आज उद्घाटन आहे, एम काय लावलंय तू? सगळं होते, थोडं दम मारा म्हटलं. का मावर विश्वास नाही का शांतराम म्हणून तू मला? सगळं होते, काउंटर वगैरे सगळं लावलं गेले. पोरं आपली येत आहे म्हटलं. एक 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 काम होत आहे, सगळं झालं. आता रेबिन आणि काउंटरवाला किती वेळ लागतं? आणि तुमचे पाहुणे मंडळी कुठे म्हटलं अजून? अजून आले नाही ना बाकीचे? आहे बराच टाइम आहे. आत्ताशी 8 वाजले म्हटलं. मग होईल सगळे होईल, काही टेन्शन घेऊ नका म्हटलं तुम्ही. सगळे व्यवस्थित होते. ते तुमची मिठाई वगैरे आणि काय समोसे बिमोसे आहेत ते बघा म्हटलं. ते काढले का टायमिंग वरती, नाही तर बस सगळं होऊन जायचं. पाहुणे वगैरे यायचे आणि ते तुमचं मिठाई आणि समोसे राहून जायचे म्हटलं बाजूला. नाही ना बा, ते म्हटलं मिठाई कालची तयार करून ठेवली. समोसे सकाळी उठल्या केलं म्हटलं, तळले वगैरे सगळे. मग आणि याला लाल्याला घ्यायला पाठवायला लावलंय. लाल्या गेला घ्यायला. मग सगळं रेडी आहे तुमचं. आवरा बाबा पटकन आवरा बरं. उगीच अजून परत मग पाहुणे मंडळी येऊन जायची आणि आपलं काहीच नाही. मग सामान वगैरे काही लावेल नाही, काही नाही. आज आपलं उद्घाटन आहे. अरे मी भाऊ म्हटलं उतरू का नको मी खाली? अरे म्हटलं तू वरतीच राहिला का? ये ना मग, ये ना खाली. आता जागा एक काम कर म्हटलं, हे सीडी घेऊन जाय. आता सम्या वगैरे त्यांना पण घेऊन ये इकडं. ते काउंटर वगैरे लावायचे, रेबिन बिबिन सगळं सामान आहे त्या गोंटीत नाही. ते सगळे घेऊन ये इकडं जाय. नाही मी ते सम्या वगैरे त्यांना सांगतो म्हटलं, पण हे सीडी बिडी माझ्याकडनं जमत नाही. एवढे मोठे सीडी कुठे घेऊन जाऊ मी? मी नाही घेऊन जात, माझ्याकडनं नाही होत ते. बरं बाबा राहू दे ते सीडी बिडी. जाय म्हटलं तू त्यांना बोलून आण, जा लवकर.
नाही म्हटलं, नाही सांगितलं ना, नाही भेट नाही. शांताराम भाऊन नाही द्यायला लावलंय, अजून कार्यक्रमाची सुरुवात व्हायची बाकी म्हणे. हा, ते काय रेबी वगैरे कट करतील साहेब लोक, त्याच्यानंतर सगळ्यांना द्यायला लावलंय. अरे ते शांतारामला कुठं करणारे, दे म्हटलं लवकर. आज काही मीठ वगैरे कमी असलं जास्त असलं सांगतो ना मी. हा, मिठाई वगैरे गोड झाली का नाही, काही साखर विकर कमी पडली असेल तर मग तुला नाही समजत. ते चवीसाठी मागतोय म्हटलं मी. मी काय खायला मागतोय का? नाही नाही, आहे म्हटलं, सगळं व्यवस्थित आहे. हो हो, बरोबर आहे म्हटलं सगळं. हां, सगळं चेक केलं आहे आम्ही. कालच बनवायच्या वेळी चेक केलं होतं. हां, मिठाई पण गोड आहे आणि समोसे पण मस्त आहे म्हटलं, कुरकुरीत झाले, काय नाही. हां काय म्हटलं, हां लाल्या, काय झालं रे? हां, काय म्हटलं, हे जबाबदारी मला नको गड्या. कोण आलं का समोसा दे, कोण आलं का मिठाई दे आणि ते. आता शांताराम भाऊने पहिलं सांगितलं म्हटलं, कार्यक्रमाच्या आधी काही कोणाला द्यायचं नाही. मग कसं करायचं म्हटलं आता? अरे देऊन टाक, आपला माणूस आहे. हां, दे. हां, पण एकच समोसा बरं का. हां, एकच समोसा दे म्हटलं आणि थोडीशी मिठाई देऊन टाक. हां म्हटलं, पाटील साहेब म्हटलं, तुम्ही कॉल केला होता का रे साहेबांना? कधीपर्यंत येणार आहे काय असं? हा, मी कॉल केला होता त्यांना. ते निघून गेले आता. हा, रस्त्यात जे म्हणे येतोय म्हणे, काही नाही, 10-15 मिनिटात येतील. हा, 10-15 मिनिटं येतील. बाकी आपलं सोय वगैरे व्यवस्थित आहे ना म्हटलं? हा, सगळं व्यवस्थित जमलंय ना? हो राजा, सगळं जमलंय की, सगळं झालंय म्हटलं, फक्त त्यांची यायची वाट बघू राहिले. हां, सगळे आता पाहुणा पै वगैरे काय कोण होते, हां गावातली मंडळी वगैरे सगळे आली ना, मग रिबीन वगैरे लावून सगळं तयारी. आता त्यांची यायचीच वाट बघू राहिलो आपण. मग हां, हो, येतील काय, ते परत फोन लावायला बी चांगलं वाटत नाही ना. हा, म्हणून येतील. अरे लाव ना म्हटलं, लाव चांगली मोठी धून लाव म्हटलं, मस्तपैकी नागिन डान्स वगैरे असं काहीतरी. आणि नाचू दे ना. हा, इथं माणसं कचडे जमले म्हटलं, आणि पैसे कचडे दिले. हा, अरे काय शांताराम म्हणे, काय साऊंड सिस्टीम आहे, डीजे वगैरे असं आहे म्हणे, आणि तू तर काही लावायला तयार नाही राव. हा, लाव ना काहीतरी लाव. म्हटलं, मी का तुम्हाला डीजेवाला वाटलो का? हां, मी बी इथं खायला आले म्हटलं, समजते ते काय म्हटलं, मिठाई वगैरे खायला आलो म्हटलं, मी काय डीजेवाला नाही. म्हटलं थोडं माफ करा, उशीर झाला त्याबद्दल. हां, ते काय झालं, ते रस्त्यात गाडी म्हणजे पंक्चर झाली आणि आसपास कोणतं कारागीर नाही, काही नाही, स्टेपनी पण नव्हती आमच्याकडे, त्यामुळे थोडा उशीर झाला. हां हां, बरोबर, असं द्या. आता ते काही गाडी शेवटी, हां ते काय आपल्या हातात नाही म्हटलं. असं दे जाऊ दे. मी काय म्हणतो लाय म्हटलं, आता काही कार्यक्रमाला सुरुवात करायची का? थोडा अगोदरच थोडा उशीर झालाय म्हटलं. हो, मग करा म्हटलं, करा. काय कोणाच्या असते म्हटलं, उद्घाटन वगैरे काय रिबिन वगैरे काटा म्हटलं, मग कोणाच्या असते तिला. आता कोणाच्या म्हणजे काय, तुमच्याच असते. हां, तुमच्याच असते, करा म्हटलं उद्घाटन डेअरीचं. हां म्हटलं, हे आपले आहे ना म्हटलं सरपंच. हां, सरपंचांच्या असते करून टाका. का सरपंच? नाही, असं द्या म्हटलं, ते काय आमचं मग असते तर काय मग चालू असते ना. मग आता कधीतरी तुमच्या असते म्हटलं, होऊ द्या. हां, मोठी डेअरी टाकली पोराने. घ्या म्हटलं, तुमच्या असते करा, काय हरकत नाही. बरोबर, असं म्हणता. ठीक आहे मग, चला मग. हां लाले म्हटलं, आहे ना सगळे व्यवस्थित वगैरे, समोसे वगैरे काय मिठाई वगैरे. हां, काय लागलं तर अजून बघून ये म्हटलं, मध्ये आहे ते काय. हां, पोरांना पाठव म्हटलं घ्यायला. नाही आहे म्हटलं, पुरते सगळ्यांना पुरते. हां, पण मी काय म्हणतोय, ते तुम्ही पण खा ना. हां, आहे बघा, एक प्लेट ठेवलेली, तर तुम्ही बी घ्या, तुम्ही बी खा. नाही बघतो मी, पहिले सगळ्यांना होऊ दे म्हटलं, काय नाही ते. हां, मी सांगतो काय नानभाऊ म्हटलं, तुम्हाला सांगतो मी. हा, 100% याच्या मागे आहे ना म्हटलं, शांतारामचीच चाल होती. अरे म्हटलं 100% सांगतो ना, शांतारामला डेअरी टाकायची होती, म्हणून शांतारामने सगळा खेळ खेळला. हा, बरोबर चोरीचा आरोप आणलाय म्हटलं छगनराववरती. हा, बघा म्हटलं, माझा शब्द चुकीचा ठरला. ती तुझी सवय जे बाबा, ती याच्यात कोड्या करायची, काड्या करायची. हा, ती काय सोडू नको म्हटलं, राहू दे. बरोबर, MBA झालं तुमचं असं. मग म्हटलं, मग नोकरी वगैरे. हां, नोकरी वगैरे करायची ना, इथं काय करते म्हटलं, गावात बसून राहिले म्हटलं. साहेब, ते कसं आहे म्हटलं, आता आपल्याकडे कसं आहे, वाढलो पाहिजेत म्हटलं, म्हशी आहेत. हां, 10-12 म्हशी आहे, गिरणी आहे गावात. हां, आणि शेवटी म्हटलं 10 एकर शेती, आणि मी एकटाच करायचं कोणी. हां, शेवटी हे बघणार कोण म्हटलं. आणि शिक्षण केलंय म्हटलं, काय म्हणजे शेती नाही करायची असं कुठं काय. हां, म्हणून कर्ज आहे आपापलं, व्यवस्थित चालय आपलं. हां, महिन्याला 1.5-2 लाख रुपये येऊन जातात, अजून काय पाहिजे. बापरे, इथं मी म्हटलं, हां मॅनेजर असून देखील मला लाखभर पगार नाही, आणि याला घरी बदल्या 1.5-2 लाख रुपये म्हटलं, चांगली गोष्ट. अच्छा, मग 1.5-2 लाख रुपये चांगलं म्हटलं, चांगलं. काय म्हटलं मास्तर, म्हटलं तुमच्याकडनं पहिलीच प्लेट संपन आहे. अहो घ्या ना, काही घ्या, अजून काही मागू का म्हटलं. अहो नको म्हटलं, मला शुगरचा त्रास आहे. बस एवढंच बस झालं म्हटलं. हा, एवढ्यातच गच्च झालं म्हटलं मी. आता काही नको. अरे तुमच्याकडनं कोणतं काम धड होईल का नाही म्हटलं. हां, अरे म्हटलं 3 तास झाले उद्घाटन होऊन, कोणाचा काय फोन नाही का, काय नाही. हां, का गावात ॲम्ब्युलन्स आली नाही का, कोणाची तक्रार आली नाही का, इकडे पळापळ का तिकडे पळापळ, काहीच नाही म्हटलं. काय केलं काय म्हटलं नेमकं तुम्ही, औषध टाकलं का नाही त्या मिठाईमध्ये? टाकलं होतं काय, हे बघा ना, हे म्हटलं, हे बघा
ते पूर्ण बाटली रिकामी केली ना मी. मग पूर्ण टाकलं म्हटलं. हा ते पुरं चारी हे होते ना भांडे, चारी भांड्यांमध्ये पूर्ण पूर्ण टाकून दिले ना म्हटलं. मग एक थेंब बी राहू दिला नाही. अरे म्हटलं पूर्ण बाटली टाकली ना तू, पूर्ण बाटली टाकली ना, मग असं कसं काय झालं नाही म्हटलं. हा असं का बरं झालं, काय सांग ना म्हटलं. हा कोणाचं काही नाही, कोणाचं पोट दुखत नाही, कोण उलट्या करत नाही, काय संडास नाही, काहीच नाही म्हटलं, काहीच उरून नाही राहिलं लोकांना. आता लोकांना संडास उलट्या नाही उरायला, त्या आमची काय चुकी म्हटलं. हा आता त्यात तुमची बाटलीची चुकी ना. काय माझ्या कर्मी म्हटलं, काय पडले तुम्ही, काय मला काय समजत नाही खरंच ना. हा अरे तुमच्याकडनं कोणतं काम होईल का नाही होईल म्हटलं, काय समजेल ना मला बाबा रे. हा पहा म्हटलं, आता कोणाच्या घरात भांडणं होत नाही. हा आता प्रत्येकाच्या घरातच भांडणं होते ना म्हटलं, मग काय एवढं करावं का. हा 10-20ची बाटली वगैरे घेऊन यावा, काय करा नाही बा. हा बघा ना, बघा म्हटलं, आता काय करावं म्हटलं या माणसाचं. हा आता चुकी बी त्यांची. आता तुरंगात आलं नाही. आता मी काय विचारलं म्हटलं, आता एवढे दिवस तुरंगात होते, काय चांगलं खायला प्यायला भेटलं नसेल, म्हणून म्हटलं काय करावं का, चांगलं गोडधोड करू का, त्यात लागले ते बडबड करायला. राजे म्हटलं त्याचं काय, आता ते कसं आहे, थोडे दिवस तुरंगात राहून आले ना. हां त्याच्यामुळे टाळकं फिरलं असेल त्याचं. हां राहते किती माणसाचं सो राहते म्हटलं. मी काय म्हणते, हां ते काय म्हटलं, ती बाटली वगैरे व्यवस्थित लपून ठेव बरं का. बाटली चे म्हटलं, बाटली मी लपवली बिपली नाही बाटली. मी काय केलं, हां मला जशी बाटली दिसली ना तशीच मी ती बाटली लगेच खाली केली म्हटलं. हां खाली केली, स्वच्छ पाण्याने धुवून टाकली वगैरे गरम पाण्याने, आणि परत त्याच्यात पाणीच भरून दिले ना. हां उद्या उठून तुम्हाला दाखवायला लागले ना, मी तेच सांग म्हटलं, पिऊन दाखवा बघा ना मग कशी फजिती उडते ते. हां भैया म्हटलं चांगलीच हुशार आहे म्हटलं तू. हां चांगलीच हुशार आहे म्हटलं.